सर्व बघायला भेटेल. सुंदरशा वातावरणामध्ये त्या भोपणगावच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण ही अंतिम सामन्याची झुंज पाहणार आहोत. जयमान भोपण विरुद्ध झुंजार क्रिकेट संघ भोपण यांच्या दरम्यान झुंजारची सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊ द्या. दरम्यान झुंजारकडून सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. प्रथम फलंदाजी झुंजार क्रिकेट संघाकडे. हा सामना 4 षटकांचा खेळवला जातोय. राज हरिकर यांनी या षटकामध्ये गडी बाद केला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋषिकेश लॉस राईटले ते ऋषिकेश स्ट्राईकवरती आहेत ते मिथिले डावखोरे फलंदाज. झुंजारकडून धडाकेबाज असे फलंदाज मानले जातात. ताबडतोड आणि उत्तुंग चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी ओळखले जाणारे मिथिले आज मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेऊन सलामीसाठी आले. ते मिथिले आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात संपूर्ण जबाबदारी अशी ती मिथिले यांच्याकडे. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिले षटक सलामीचा चेंडू राज हरिकर यांचा. दरम्यान हवेची झुळूक मैदानामध्ये पाहूया. सलामीचा चेंडू राज हरिकर यांचा मिथिले यांच्यासाठी सन्मान दिला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळवत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो या ठिकाणी परंतु जलद गतीने या ठिकाणी चेंडूवरती आले ते विकास. जयमान क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू सुंदर असे क्षेत्रक्षय विकास यांच्याकडून केवळ एका धावेवरती रोखलं ते झुंजारच्या फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईकवरती आहेत ते ऋषिकेश. झुंजारकडून सलामीची जोडी मैदानामध्ये राज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरती सर्व दोनकडून पंच प्रफुल यांच्या डाव्या बाजूने मारा करते. सामना करतील ते ऋषिकेश. पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा एका डावीवरती थांबावं लागेल ते झुंजारच्या फलंदाजांना. संत अशी सुरुवात संयमी खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान हवेची झुळूक या ठिकाणी येताना मैदानावरती रोमांचक असं वातावरण पाहतोय. अंतिम सामन्याची लढत देताना भोपणगावातील हे नामवंत संघ या ठिकाणी भिडंत येत आहेत. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्गावरती सज्ज. दरबार यांकडून प्रफुल यांच्या डाव्या बाजूने मारा करतात. आता मात्र डावखोरे मिथिले. उंच चेंडू जातो सीधा सीमारेषेच्या पार. उत्तुंग षटकार सुंदर असे फलंदाजी करतायत ते मिथिले. पहिल्या 2 चेंडूंवरती दोन्ही फलंदाजांनी सन्मान दिला होता चेंडूला. आता मात्र खराब चेंडू आणि मिथिले खरपूस समाचार घेतात या ठिकाणी. चेंडू सीधा पार केलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मिथिले स्ट्राईक वरती आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 8 धावा. पहिले षटक प्रगती पथावर आहे जयमान भोपण यांच्याकडून. राज पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र पुनरागमन केले ते राज यांनी. निर्धाव चेंडू विसावतोय वेदांच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी. पहिले चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा राज हळूहळू पावलाने आपल्या गोलंदाजी मार्गाकडे. दरबार यांकडून पंच प्रफुल यांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मिथिले सामना करतायत. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने यॉर्कर चेंडू राजांचा. सुंदर गोलंदाजी. अंतिम सामन्यामध्ये राज यांच्याकडून आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलतात ते राज. कधी कोणता चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकायचा अनुभवाचा पुरेपूर फायदा आहे राज हरेकर यांना. पुन्हा एकदा राज मिथिलेश. आता मात्र पुन्हा एकदा उंच चेंडू जातो सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. ताबडतोब फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो मिथिलेश यांच्याकडून. या अंतिम सामन्यामध्ये अपेक्षा होती झुंजारच्या सर्वच खेळाडूंना मिथिलेश यांच्याकडून. आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार टोलवलेत. दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचते 14 धावा. बिनबाद 14 धावा. दरम्यान पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली होती वेदान यांनी.
सुंदर फलंदाजी पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून जो चेंडू सन्मान देण्यासारखा होता त्या चेंडूवरती सन्मान दिला. जो चेंडू थोडासा खराब वाटला मिथिलेश यांनी सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. दोन उत्तुंग षटकार डोलवले. आता मात्र गोलंदाजीसाठी आले ते वेदांत. प्रफुल्ल यांच्या उजव्या बाजूने मारा करतील, सामना करतील ते ऋषिकेश. उंच टोलवण्याचा प्रयत्न होता. निर्धार चेंडूचे सांगता होते या ठिकाणी. चेंडू विसावतो साहिल यांच्या हातात. भरपूर आहे. चेंडू उसाल यांच्याकडून जयमान क्रिकेट संघाच्या गोलंदाजीसाठी पारितोषिक आहे. जो गोलंदाज मिथिलेश यांना तंबूत पाठवेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा विधान गोलंदाजी मार्गावरती सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा चेंडू निर्धाव विसावतोय. साहिल यांच्या हातामध्ये अंतिम सामन्याची लढत या ठिकाणी पाहतोय. सूर्य देवता देखील या ठिकाणी आपल्या सूर्यास्ताकडे जाताना या सामन्याचा आनंद लुटताना कोळी कोळी किरण या मैदानावरती आपण सूर्यदेवतेची पाहतोय. दरम्यान अंतिम सामन्याची लढत वेगाण्यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र यशस्वी होत आहेत ते ऋषिकेश. पहिला झटका मिळतोय तो ऋषिकेशांच्या रूपानं. दरम्यान संघाची धावसंख्या होती 14 धावा. मिलनुजार आणि सुशांत मोहिते समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दरम्यान मैदानामध्ये प्रवेश होतोय. उत्तुंग षटकार आणि चौकाश सोडवण्यासाठी ओळखले जाणारे नितेश यांचा. पुन्हा एकदा वेदांत उंच असा तुम्ही पहिल्या ठिकाणी झेल होतोय का आणि झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. धावची होता वाचले ते नितेश. गणेश खळे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. मिथिलेश यांच्यासाठी 2 उत्तुंग षटकार डोलवले. मिथिलेश यांच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक गणेश खळे यांच्याकडून. या ठिकाणी खेळ सुटला मिथिलेश यांचा. सुंदर असा खेळ होता या ठिकाणी. खेळ सोडला तो यशाने. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक मानले जातात. पुन्हा एकदा वेदा उलटाफेंचा चेंडू या ठिकाणी परवा खेळ होतो आणि या ठिकाणी तंबूत पाठवतात मिथिलेश यांना. आणि आता या ठिकाणी त्यांच्या पत्नी यांनी ते पारितोषिक लावलं होतं. बेटी उजाल्याने 500 रुपयाचं. गोलंदाज होते वेदांत आणि क्षेत्ररक्षक होते त्यांचे धर्मपती. त्यामुळे कोणाला पारितोषिक द्यायचं ते त्यानेच ठरवावं. झंजारचा सलामीचा धाकड असा फलंदाज तंबूत परत येतो मिथिलेश. आता मात्र मैदानामध्ये प्रवेश झाले तो झुंजारचे सर्वात अनुभवी असलेले फलंदाज नंदकिशोर यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत ते वेदांत. या सामन्यामध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळतायत ते पंचशील क्रिकेट संघाचे प्रफुल्ल मोरे. पुन्हा एकदा वेदांचा पुढील चेंडू नंदकिशोर यांच्यासाठी. त्यांचा उठला चेंडू पाहूया ठिकाणी साहिल चेंडू खाली. कोणतीही चूक नाही. अचूक असा घेऊन टिकलाय. तंबूत पाठवतायत ते नंदुरेला. दुसरा झटका एकामागून एक 2 गडी तंबूत पाठवले ते वेदांत यांनी. हॅट्रिकचा चेंडू असेल तो वेदांत यांच्यासाठी. दरम्यान षटक संपलेला आहे. अन्यथा हॅट्रिकचा चेंडू आला असता तो वेदांत यांच्यासाठी. परंतु षटकामध्ये केवळ 6 चेंडू असतात. पहिलं संघाकडून तिसरं षटक यश
कौतुक तरी या ठिकाणी मैदानातून आता मात्र नितेश स्ट्राईक वरती आहेत. पुन्हा एकदा यश त्यांचा पहिला चेंडू मला वाटतं लेगसीच्या बाहेरून गेला. प्रफुल वाईट घोषित करतायत. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 3 बाद 16 धावा. दरम्यान यश आणि वेदांत काहीशी या ठिकाणी बातचीत करताना पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्गावरती सज्ज. दरबार कडून प्रफुल यांच्या डाव्या बाजूने मारा करते ते नितेश यांच्यासाठी. नितेश तयार. ऑफच्या दिशेने हलका हाताने कटावला चेंडू जातो. ऑफच्या दिशेने पाऊल एक डाव मिळत आहे. दुसरा डावीचा प्रयत्न. दरम्यान दुसरी डाव घेता घेता पुन्हा एकदा गाडीचा बूट असतो. पुन्हा एकदा धाकर फलंदाजचा बूट पडतोय. नितेश आवश्यकता होती नितेश यांची. कोणती आवश्यकता नव्हती गडबड करण्याची. कधी नितेश प्रहार करू शकले असते गोलंदाजांवरती, परंतु दुसऱ्या डावेच्या नादात मोठा झटका म्हणावा लागेल तो गुंजारांच्या. नितेश संबूत करत आहेत. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी जातात ते स्वप्नील. स्वप्नील ऑफच्या दिशेने हलका हाताने कटावलाय. एकदा मिळत आहेत. एका धावीवरती समाधान मानलं ते दोन्ही फलंदाजांनी. मागील चेंडूवरती 2 धावा घेण्याच्या नादामध्ये आपला महत्वाचा मोहरा गमावला. नितेश यांच्या रूपानं पहिली 2 सलामीचे नावाजलेले आणि उत्कृष्ट मानले जाणारे सलामीचे फलंदाज संबूत परतले. त्यानंतर एक अति महत्वाचा मोहरा गमावला तो नितेश यांच्या रूपानं. आता मात्र स्ट्राईक वरचे ते डावखोरे असलेले फलंदाज सूरज. पुन्हा एकदा यश यांचा पुढील चेंडू सूरज यांच्यासाठी. लेग टॉपच्या दिशेने कटाला चेंडू पॉईंटकडे खेळ होतोय का? खेळ सुटलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न करणार नाहीत. आधीच त्यानं मोठे हादरे बसले. दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचते 20 धावा. दुसरं स्वतःची या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यश दरबार करून पंच प्रफुल यांच्या डाव्या बाजूने मारा करतायत ते सूरज यांच्यासाठी. सूरज तयार. एका दिशेने त्याला चेंडू पाव या ठिकाणी झोल होतोय का? आणि सुंदर असा अचूक घेऊन टाकलाय तो विकासांनी. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत ते विकास. मागे सामन्यामध्ये देखील एक सुंदर खेळ टिकला होता. पुन्हा एकदा गडी तंबूत पाठवतायत ते यश आणि विकास. कुंडी प्रगती मंडळ ग्रामीण विभाग मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विनायक ठोंबरे साहेब या ठिकाणी आमच्या या अंतिम सामन्यामध्ये पोहोचले. त्यांना मी विनंती करतो की आपण अतिथी देवोभव कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्गावरती नवीन आलेले फलंदाज. सुंदर असा चेंडू होता. एका धावीवरती रोखलंय. दरम्यान दुसरं षटक संपलंय. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 21 धावा. सुंदर गोलंदाजी पुनरागमन केलं गोलंदाजीमध्ये ते जहीरमानच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये मिथिलेशांनी प्रहार केला होता. राज यांच्या गोलंदाजीवर 2 उत्तुंग षटकार टोलवले होते. त्याच्यानंतर मात्र एका मागून एक गडी तंबूत पाठवले ते जहीरमानच्या गोलंदाजांनी. सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते जहीरमानचे क्षेत्ररक्षक विकासांनी. सुंदर खेळ टिपला. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी होती साहिल यांच्याकडे. या ठिकाणी कुंडी प्रगती मंडळ ग्रामीण विभाग मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री विनायक ठोंबरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. फक्त दिशेने कटावलाय चेंडू. दरम्यान 1 धाव मिळत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावीवरती समाधान म्हणतायत. चौथं आणि अंतिम हानामारीचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तसेच कुंडी प्रगती मंडळ ग्रामीण विभागाचे खजिनदार लक्ष्मण पाटणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायची विनंती करतो.
दरम्यान 2 धावा पूर्ण केल्याच्या झुंजारच्या फलंदाजांनी संघाची धावसंख्या पोहोचते 24 धावा. पुन्हा एकदा पहिल्यांदा पुढील चेंडू उतुंग चालवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण एका धावेवर ते रोखलं. ते दोन्ही फलंदाजांना सुंदर गोलंदाजी साहिल यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती येते साहिल दरबार यांच्याकडून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. सुंदर असा चेंडूने डाव चेंडू सावता येतो. यष्टीरक्षक वेगांच्या हातामध्ये पुनरागमन केले. ते झैरमनच्या गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल साहिल यांची. उंच टोलाला चेंडू पाहूया या ठिकाणी झेल होतो का, पुन्हा एकदा झेल सुटला राज यांच्याकडून. दरम्यान 2 धाव पूर्ण करतात ते झुंजारचे फलंदाज. अशा रीतीनं संघाची धावसंख्या पोहोचते 27 धावा. 28 धावांचं आव्हान ठेवलंय ते जयरमन भोपन यांच्या समोर. 24 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान.